नाही नाही, पैशाचं माझं स्टेटमेंट कुठेही मला मीडियाने दाखवावं. माझं स्टेटमेंट पैशाचं नव्हतं. नाही, पैशाचं स्टेटमेंट पैशाचं स्टेटमेंट माझं नाहीये. उगाच ते माझ्या खात्यावर, आणि ते सांगतो. सकाळी सुद्धा एखादा फोन आला होता मला सकाळी, काय नाही असं झालं ते बोलतोय तो. अक्षरशः तो दारू घेऊन बोलत होता. तर तेच आम्ही सांगतोय की काय व्हायलंय की सगळ्या गोष्टींच्या ह्याच्यासाठी मग हे आलेच, आणि कोर्टात मी जे काही बोललो आहे किंवा जे काय असेल तो पुढं तपासाचा भाग. नाही, आता आरोपीशी जे काही बोलणं झालेलं असेल ते जर मी इथं सांगितलं तर तो पुरावा नष्टचा भाग असेल. तर आज फक्त इथे जे आहे, मी आणि आमची दोघांची कॉन्फरन्स नाहीये. आमची म्हणणं आहे की आम्ही तर तुमच्या समोरच उपलब्ध आहोत. इव्हन दो आमचा असा सुद्धा प्रयत्न चालू आहे की आरोपीची जी बायको आहे ते स्वतः प्रेस कॉन्फरन्स साठी आमचं हे अजून चर्चा वगैरे बोलणं आमचं चालू आहे. तर मला असं म्हणायचंय की बघा, मी तर तुमच्या समोरच आहे, माझे मित्र पण इथं समोरच आहे. परंतु तुम्हाला आता ही जी 2 लोक दिसत आहेत ह्यांच्यावर जर फोकस केलं तुमचं अजून बरेच मिळतील. मी तर इथं त्या ताईला निश्चितच आम्ही प्रेस कॉन्फरन्स आणण्याच्या प्रयत्नात आहोत. म्हणजे ती आज खूप दुःखात आहे. तिचं दुःख जे आहे ती फक्त ती समजू शकते. तर आमचं नक्कीच चालू आहे तिच्या आपल्यासमोर आम्ही हजर करू आमचं पूर्ण प्रयत्न. ह्याचं उत्तर स्वतः हे देतील. सोमवारी संध्याकाळी किती वाजता घराच्या बाहेर पडला, अगोदर हे उत्तर घेऊ ना. त्यांचा वकील कोण आहे? घरच्याकडून नव्हता आहे. चले घेऊ ना. घरच्याकडून झाला सोमवारी संध्याकाळपासून दुपारी घरी आला. घरच्यांनी तुम्हाला काय सांगितलं? तुमचा भाऊ जो आहे सोमवारी संध्याकाळी किती वाजता घराच्या बाहेर पडला आणि मंगळवारी किती वाजता तुमच्याकडे आले? तो प्रकार केला. तो प्रकार केल्यानंतर प्रकार घडल्यानंतर सकाळी 10च्या दरम्यान तो घरी आला. त्याच्यानंतर दुपारी 1च्या दरम्यान तो बाहेर पडला. गावकऱ्यांकडून आम्हाला एकदम हीन वागणूक मिळते. त्याच्यानंतर हे व्यवस्थित होईल असं वाटत नाही आम्हाला.